जय जय रघुवीर समर्थ. आज आपण दासबोध निरूपण दशक 13वा समास 10वा श्रवण करणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे दासबोध निरूपण, समर्थ बाल निरूपण, त्याचबरोबर मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला नक्की श्रवण करायला भेटेल. चला तर मग आजच्या निरूपणाला आपण सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. दशक 13वा समास 10वा शिकवण निरूपण नाम. हे विश्व 5 भौतिक दृश्य वस्तूंनी गच्च भरलेलं आहे. या सर्व वस्तूंमधून अंतरात्मा समानपणे ओलेला आहे. असे जरी असले तरी तो अंतरात्मा सर्व ठिकाणी समानपणे प्रगट होत नाही. या कारणाने जगामधील वस्तूंमध्ये, प्राण्यांमध्ये, माणसांमध्ये भेद आढळतो. इतरांच्या मानाने माणसामध्ये अंतरात्मा अधिक प्रगट झाला यात शंका नाही, परंतु माणसात देखील तो कमी जास्त प्रगटपणे आढळतो. आचारशुद्ध, विचारशुद्ध, सुबुद्ध आणि वितरागी माणसाचा आत्मिक दर्जा आचारहीन, विचारहीन, निर्बुद्ध आणि लोभी माणसांपेक्षा निश्चितपणे श्रेष्ठ असतो, हे सांगणे नलगे. प्राणीमात्रांच्या अंतःकरणाशी मनाने अधिकाधिक एकरूप होऊन जाणे हे आध्यात्मिक प्रगतीचे प्रधान गमक आहे. अशा प्रकारची संपूर्ण एकरूपता ज्यास साधली तो उत्तम पुरुष होय. अशा पुरुषाने लोकसंग्रह करावा. त्याने कधी कोणाचे अंतःकरण दुखवू नये. लोकांचा स्वभाव लहान मुलांसारखा असतो, म्हणून त्यांना लहान मुलांप्रमाणे प्रेमाने वागवावे आणि हळूहळू पुण्यश्लोक बनवावे. भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायात श्रीकृष्ण सांगतात की मयि सर्वम इदम प्रोतम सूत्रे मणिगणा इवम. याचा अर्थ असा आहे, एखाद्या दोऱ्यात जसे पुष्कळ मणी ओवलेले असतात तसे हे सारे विश्व माझ्या ठिकाणी ओवलेले आहे. श्री समर्थ या कल्पनेचा येथे अनुवाद करतात व ती अपुरी आहे असे सांगतात. झाडाचा पाला, फुले, फळे, बीजे, पाषाण आणि कवड्या यांच्या माळा करतात, पण त्या सगळ्या दोरा ओवल्यामुळे होतात. त्याचप्रमाणे स्फटिकमणी, मोहोरमणी, काष्ट, गंध, धातू, रत्ने यांच्या देखील माळा करतात. शिवाय जाळ्या, ओळी आणि चांदवे या वस्तू देखील सुतापासून तयार करतात. त्या सगळ्या प्रकारच्या माळांमध्ये दोरा ओवलेला असतो. दोऱ्यामुळे मणी नीटपणे एकत्र येतात. दोरा नसेल तर सारे मणी विस्कळीत होतात. माळेच्या मण्यात दोरा ज्याप्रमाणे ओवलेला असतो त्याचप्रमाणे आत्मा सर्व वस्तूंमध्ये ओवलेला असतो असे म्हणतात. पण दोऱ्याचा दृष्टांत आत्म्याला संपूर्णपणे लागू पडत नाही. दोरा मण्यामधून जातो, मणी दोऱ्याच्या आधाराने राहतो, परंतु दोरा मण्याला व्यापून असत नाही. देहात आत्मा राहतो, तो देहाचे सर्वांग व्यापून असतो, हे लक्षात घ्यावे. आत्म्याच्या ठिकाणी चेतना सहजपणे आहे, ती दोऱ्याच्या ठिकाणी नाही, म्हणून दोऱ्याचा दृष्टांत आत्म्याला लागू पडत नाही. सर्व वस्तूंमध्ये आत्मा व्यापून आहे, हे काही खोटे नाही, परंतु सगळीकडे सारख्या प्रमाणात तो प्रगट होत नाही. म्हणून वस्तूंमध्ये व प्राण्यांमध्ये उच्च नीचपण आढळते. अनेक प्रकारच्या वेलीत रस असतो, उसातही रस भरलेला असतो, पण तो रस आणि रसहीन उसाची चिपाडे एकसारखी नसतात.
देह अनात्मा तर देहात राहणारा तो आत्मा होय. त्याहून परमात्मा तो श्रेष्ठ आहे. निरंजन परमात्म्याला कशाचीच उपमा देता येत नाही. राजापासून ते रंकापर्यंत जिकडे तिकडे माणसाचे समुदाय आढळतात, पण त्या सगळ्यांना सरसकट सारख्याच दर्जाचे किंवा लायकीचे मानता येणार नाही. देव, दानव, मानव, नीच, योनी, हीन जीव, पापी, पुण्यवान वगैरे अनेक प्रकारचे भेद आहेत. ईश्वराच्या एका अंशाने जग चालते. ईश्वराचा काही भाग जग व्यापून आहे, हे अगदी खरे आहे. परंतु प्रत्येक वस्तूचे व व्यक्तीचे सामर्थ्य वेगवेगळे आढळते. एकाच्या संगतीने मोक्ष मिळतो, तर एकाच्या संगतीने नरकात जावे लागते. साखर आणि माती दोन्ही पृथ्वीचीच रूपे आहेत, परंतु माती खाता येत नाही. सापाचे विष आणि पाणी दोन्ही पाण्याचीच रूपे आहेत, परंतु तो सारखेपणा खोटा नसतो. एखादा पुण्यवान माणूस आणि एखादा पापी माणूस या दोघात अंतरात्मा एकच आहे. पण म्हणून साधू आणि भोंदू या दोघांना समान मानता येत नाही. यांना समान मानून मर्यादा मोडणे योग्य नाही. सगळ्यांमध्ये अंतरात्मा एकच आहे खरा, म्हणून महार पंगतीच घेऊन जेवणे योग्य नाही. विद्वान आणि वात्रट पोरे ही सारख्या योग्यतेची मानता येत नाहीत. माणूस आणि गाढव, राजहंस आणि कोंबडा, राजा आणि माकड यांची योग्यता एकच होऊ शकत नाही. गंगेचे पाणी आणि मोरीतील पाणी व कपडे धुतलेले पाणी हे सर्व पाणीच असते, परंतु मोरीचे व धुण्याचे पाणी हे घाणेरडे असते. एवढेसे देखील पिता येत नाही. सांगण्याचा मुद्दा असा की शुद्ध आचार असलेला, त्यात शुद्ध विचार असलेला, अनासक्त मनाचा आणि शुद्ध बुद्धीचा माणूस इतर माणसांपेक्षा केव्हाही श्रेष्ठ दर्जाचा असतो. समजा एखाद्या भित्र्या माणसाला खऱ्या शूर माणसांपेक्षा अधिक दर्जा दिला, तर युद्धाच्या प्रसंगी सगळी फजिती घडते. एखाद्या श्रीमंत माणसाला बाजूस सारून दरिद्री माणसाची सेवाचाकरी केली, तर पदरात काहीच पडणार नाही. एका पाण्यापासून सगळे उत्पन्न झाले हे जरी खरे, तरी जे खायचे ते नीट पाहूनच खाल्ले पाहिजे. सरसकट सगळे खाल्ले तर तो मूर्खपणाच होईल. पाण्यापासून अन्न होते, अन्नाचाच ओक बनतो, असे म्हणून वातींचे भोजन करता येत नाही. त्याचप्रमाणे जे निंद आहे ते सोडून द्यावे, जे वृद्ध आहे ते अंतःकरणात वागवावे आणि अशा रीतीने जगामध्ये आपली कीर्ती भरून टाकावी. हीनाचा अवलंब करणे हे करंटेपण होय. ते अगदी टाकून उत्तम पुरुष बनावे. सगळ्या लोकांना खुश ठेवावे. लोकांचे मनोगत सांभाळून त्यांना हळूहळू शिकवावे. कोणाचे मन न दुखवता सर्वांशी मनाने समरस व्हावे. उत्तम पुरुषाला जे उत्तम आहे तेच आवडते. हीन माणसांना ते आवडत नाही. म्हणून देवाने तसले करंटे निर्माण केले आहेत. शहाण्या माणसाने सारे करंटेपण सोडावे. उत्तम लक्षणे स्वीकारावीत. हरिकथा निरूपण, नीती, न्याय ही उत्तम लक्षणे आहेत. सर्व लोकांना खुश ठेवणे हीच उत्तम विवेकाने वागण्याची किल्ली आहे. लोकांना हळूहळू पुण्यशील करावे. लोकांचे मन व वागणे लहान मुलांप्रमाणे असते. ते ओळखून लोकांशी वागताना मुलांच्या चालीने चालावे, मुलांच्या मनाप्रमाणे बोलावे. अशा रीतीने लोकांना हळूहळू शिकवावे. लोकसंग्रह करणाऱ्या पुरुषाने मुख्य म्हणजे लोकांचे मनोगत राखले पाहिजे. हेच खरे चातुर्याचे लक्षण आहे. असा जो चतुर आहे तो साम, दाम, दंड व भेद यांसारखे
सर्व मार्ग जाणतो, इतर सगळे वेडे समजावे. पण ज्याला लोकांचे मनोगत राखायचे आहे, त्याने वेड्याला उघडपणे वेडा म्हणू नये. कुणाचेही वर्म उघडपणे प्रगट करू नये. लोकांमध्ये वागण्याची अशी रीत ठेवली तरच निस्पृह महंताला पुढारीपणात यश येते. अनेक ठिकाणी त्यास अनेक प्रकारचे प्रसंग येतात. जो प्रसंग येईल तो ओळखून त्यास योग्य असे वागावे. त्याने प्राणीमात्रांच्या अंतरंगाशी एकरूप होऊन जावे. दुसऱ्याचे मनोगत सांभाळून वागले तर परस्परांमध्ये एकरूपता वाढते. दुसऱ्याचे मनोगत भंग पावले तर परस्परात संघर्ष निर्माण होतो. म्हणून दुसऱ्याचे अंतःकरण न दुखवता वागणारा महंत खरोखरच थोर समजावा. मनोगत सांभाळले तर सारे लोक आपोआप आकर्षले जातात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शिकवण निरूपण नाम समास 10वा संपूर्णम. जय जय रघुवीर समर्थ. इथून पुढचे सुद्धा दासबोध निरूपण तुम्हाला श्रवण करायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे दासबोध निरूपण, समर्थ बाल निरूपण, त्याचबरोबर मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला नक्की श्रवण करायला भेटेल. धन्यवाद.